नमस्कार, स्वागत आहे आपलं शीर्षी कॉर्नरमध्ये। आज आपण उपवासाचा बटाट्याचा चिवडा बनवणार आहे। अगदी 40 ते 50 रुपयामध्ये किलोभर चिवडा तयार होतो। तरी इथं मी 1 किलो बटाटा घेतलेला आहे। बटाटा हा नवीन घ्यायचा आहे। नवीन बटाटा कडक असतो, त्यामुळे नवीन बटाट्याचा वापर करायचा आहे। जुन्या बटाट्याचा अजिबात वापर करायचा नाही। जर LR किंवा इंदोरी बटाटा जर अवेलेबल असेल तुमच्याकडे तर तुम्ही त्याचा वापर करा। त्याचा रिझल्ट अगदी छान असा येतो, कारण LR आणि इंदोरी बटाटे हे स्पेशली चिप्स आणि चिवड्यासाठी वापरले जातात। किंवा मग डिसेंबर ते मार्च महिन्यामध्ये मार्केटमध्ये नवीन बटाटे अवेलेबल असतात। त्या कुठल्याही बटाट्याचा तुम्ही वापर केला तरी चालेल। तर इथे मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि साल काढून लगेच पाण्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून ते लालसर पडणार नाहीत। आता मी खिसणीची जी मोठी साईड आहे त्या साईडनं आपल्याला बटाटा हा खिसून घ्यायचा आहे आणि खिसताना आपल्याला बटाटा हा असा उभा धरायचा आहे, त्यामुळे बटाट्याचा खिस हा अगदी लांबसडक असा पडेल। छोट्या खिसणीच्या छोट्या साईडचा वापर अजिबात करायचा नाही, कारण आपण ज्यावेळी खिस हात तळतो त्यावेळेस तो आणखी छोटा होतो। त्यामुळे जी मोठी साईड आहे त्या साईडनं आपल्याला बटाटा हा व्यवस्थित असा खिसून घ्यायचा आहे। तर इथं बघा मी एक बटाटा खिसून घेतलेला आहे। बटाटा खिसून झाला की लगेचच आपल्याला पाण्यामध्ये टाकायचा आहे, नाहीतर तो लगेच लालसर पडतो। बटाट्याचा खिस पाण्यात टाकल्यानंतर बघा तुम्ही पाणी अगदी गढूळ असं झालेलं आहे। तर आपण बाकीचे पण बटाटे याच पद्धतीने खिसून घेऊया आणि आपल्याला हा खिस 3 ते 4 वेळा चांगला स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचा आहे। त्यामुळे त्यातील स्टार्चचे प्रमाण कमी होते आणि आपला चिवडा हा लालसर होणार नाही। तरी मी तर जवळजवळ 4 वेळा खिस हा धुवून घेतलेला आहे। तर बघा अगदी स्वच्छ असं पाणी झालेलं आहे। आता आपण हा बटाट्याचा खिस नितळून घ्यायचा आहे आणि इथं सुती कापड घेतलेलं आहे। सुती कापडावरती व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे खिस आणि 10 ते 15 मिनिटं आपल्याला चांगला सुकवून घ्यायचा आहे। जास्त पण सुकवायचा नाही, तर अगदी थोडासा ओला असतानाच आपल्याला हा खिस काढून घ्यायचा आहे। तर मी जवळजवळ 15 मिनिटं खिस हा सुकवून घेतलेला आहे। अगदी मोकळा फडफडीत असं झालेला आहे, तुम्ही पाहू शकताय। पाण्याचं प्रमाण राहिलं नाही पाहिजे असं आपल्याला सुकवायचं आहे। आता आपण ह्याला तळून घेऊया। तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे। तेल सुरुवातीला आपल्याला एकदम गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही पूर्णतः लो करायची आहे आणि लो फ्लेम करून आपल्याला खिस हा टाकून घ्यायचा आहे। आणि खिस टाकताना थोडाच टाकायचा आहे, कारण सुरुवातीला बटाट्याच्या खिसामध्ये पाण्याचा थोडा अंश असतो, त्यामुळे तो टाकल्यानंतर लगेच वरती येण्याची शक्यता असते। त्यामुळे खिस हा थोडा थोडा करत आपल्याला तळून घ्यायचा आहे। एकदम जास्त टाकायचं नाही, किंवा मग खिस टाकताना गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची नाही, नाहीतर पूर्णतः आपलं तेल हे वरती येईल। तर बघा या पद्धतीने मी हा खिस तळून घेतलेला आहे। आपण बाकीचा पण खिस तळून घ्यायचा आहे। अगदी कमी वेळेत हा खिस तळला जातो आणि अगदी कुरकुरीत असा हा खिस तयार झालेला आहे। तर तुम्ही पाहू शकताय, जास्त टाईम लागत नाही, कारण आपण थोडंसं सुकवून घेतलेला आहे, त्यामुळे लगेचच हा खिस तळला जातो। एकदा का खिस तुम्ही कढईमध्ये टाकल्यानंतर गॅसची फ्लेम वाढवू शकताय, परंतु फक्त खिस टाकताना गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे। तर इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे आपल्याला अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत, म्हणजे जोपर्यंत शेंगदाणे फुटत नाही तोपर्यंत शेंगदाणे हे तळून घ्यायचे आहेत। कच्चे शेंगदाणे ठेवायचे नाहीत, नाहीतर ते छान लागत नाहीत। तर इथं बघा अगदी मस्त असे शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत। आता काढून घेऊयात आणि तुम्हाला जेवढे हवे असतील तुम्ही तेवढे टाकू शकताय। इथं मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या मधून कट करून अशा घेतलेल्या आहेत, किंवा उभ्या कट केल्या तरीही चालतील। अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तर बघा इथं आपल्या हे मिरच्या पण तळून झालेल्या आहेत, काढून घेऊया आणि आता आपण चिवडा तयार करून घेऊया। तर तुम्ही बटाट्याचा खिस पाहू शकता, अगदी पांढरा शुभ्र आणि लांबसडक असा खिस तयार झालेला आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये तळलेली मिरची आणि तळलेले शेंगदाणे टाकून घेऊया। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि पिठी साखर टाकून घेऊया। तर मी तर 1 चमचाभर पिठी साखर टाकून घेतलेली आहे। पिठी साखर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मार्केटमध्ये बटाट्याचा चिवडा हा थोडासा गोड असतो, तुम्हाला तसं आवडत असेल तर तुम्ही आणखी थोडीशी पिठी साखर टाकली तरी चालेल। तर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर बघा इथं मस्त असा हा आपला उपवासाचा बटाट्याचा चिवडा तयार झालेला आहे। खायला अगदी छान असा लागतो। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा। थँक्स फॉर वॉचिंग।